सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील उसरूड येथील गीताबाई अधिकराव जाधव यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन साजरा करण्यात आला। त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त हरिभक्तपरायण मोहन महाराज बुधावले पाटील यांची कीर्तन सेवा झाली। त्यांच्या कीर्तन सेवेला साथ मिळाली ती प्रसिद्ध असलेल्या उसरूड येथील माऊली प्रासादिक भजनी मंडळाची। त्याचबरोबर खरं तर कीर्तन म्हटलं का पखवाज असतो महत्त्वाचा, पखवाज वादक महत्त्वाचा असतो आणि पखवाज वादकाची साथ मिळाली ती अनिकेत महाराज शिंदे बारामती यांची। गीताबाई जाधव यांना रमेश, प्रदीप, लता अशी मुलं आहेत। गीताबाई जाधव यांनी अतिशय कष्टातून संसार उभा केला, सर्वांचे संस्कार केले आणि स्वतःच्या पायावर सर्वांना उभं केलं। एक आदर्श माता, आदर्श कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी पार पडली। खरं तर त्यांच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, पण त्या दुःखातून सावरत त्यांच्या कुटुंबाने वर्षश्राद्धाचा कार्यक्रम भारदस्तपणे केला। महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या मोहन बुधावले पाटील यांची कीर्तनाची सेवा ठेवली। चला तर आपण बुधावले पाटील महाराज यांचे कीर्तन ऐकूया। त्यांनी कीर्तनामध्ये वर्षश्राद्ध का करावे आणि वर्षश्राद्धाचे जेवण का करावे सविस्तर सांगितलेले आहे। दिला फुलिया खरी माझी झाले गयावर येणा पिटले पित्रा शिरुणा केले कर्मांतरा बोंब मारिले हरिहर माझे झाले गया वरे जना पिटले पित्रा शिरुणा तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे भार उतरले ओझे माझे झाले गया वरे जना पिटले पित्रा शिरुणा। विठाला सुटलं जातं विठाला। पिंड पदावरी दिला पुलिया खरी। पहिले चरण आहे पिंड शब्द, पहिलाच शब्द पिंड आहे। पिंड पदावरी, पद म्हणजे पाय, दिला आपुलिया करी, त्या ज्यांचं पाय आहे त्याच्यावर ते पिंड दान केलेलं दिला आपुलिया करी, कोणी त्यांच्या मुलाने। आज पिंड म्हणजे त्याला समानार्थी शब्द जीव आहे, आत्मा आहे शब्द, आणि आजचा दिवस आहे पिंडदानाचा दिवस आहे। म्हणून एकदा त्यांच्या मुलांनी आपल्या आईचं पिंडदान भगवान परमात्म्याच्या पायावरती समर्पित केलं। जो जगाचा ब्रह्मांड आहे की तुम्हा मला निर्माण करणारा, जग निर्माण करणारा, सृष्टी निर्माण करणारा, भौगोलिक रचना निर्माण करणारा आणि जन्माला घालणारा मारणारा, ज्याच्या हातात आहे तो जगाचा मालक, तो ब्रह्मांड परमात्मा भगवान विष्णू। आणि पद म्हणजे पाय, भगवान विष्णूच्या पायावरती एकदा पिंड दान केलं तर त्या पिंडाचं रूपांतर कशात होतं, माझे झाले गयावर्जन फिटले पित्रांचे। ते गयास्वरूप होते म्हणजे देवरूप होत असते आणि त्यांच्याबरोबर फिटले पित्रांचे ऋण आणि त्यांच्याबरोबर पाठीमागच्या 3 पिढीतील लोकांचं ऋण फिटलं जाते। पित्रांचे शब्द अनेक वचन शब्द आहे। त्यानंतरचा केले कर्मांतर बोंब मारिले हरिहर, ज्यावेळेला अग्निदहन केलं होतं, अग्निकाष्ट केलं, त्यावेळेला मुलांनी खांद्यावरती मडकं घेतलेलं होतं आणि फेरे मारलेले होते मशानभूमीमध्ये। ज्यावेळेला पूर्ण फेरा झाल्यानंतर शेवटच्या फेरेला मडकं पाठीमागं टाकलं आणि त्यावेळेला बोंब मारून सांगितलं की देवा, ज्या आईनं मला जन्माला घातले त्या आईच्या ऋणातून उतराई होण्यासाठी मी आईचं विधी कर्म चांगलं करेन। आणि त्यावेळेला शपथ दिली होती म्हणून केले कर्मांतर बोंब मारिले हरिहर। आज कर्म करतो त्यावेळेला बोंब मारले। 1 वर्ष झालं या कुटुंबावरती आईच्या ऋणाचा बोज आहे
आणि त्या भोजातून उतराई होण्यासाठी आईला हे कुटुंब आज विनंती करते की आई, ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने परत ये आणि आमच्या डोक्यावर तुझ्या ऋणाचा बोजा ती कमी करण्याचा आज आम्ही प्रयत्न करतोय. म्हणून तुका म्हणे माझे भार उतरले भोजे. आणि एकदा उतराई झाली लग त्या आत्म्यात रूपांतर होतं. माझे झाले काय अर्जुन फिटले पितरांची ऋण. विठ्ठल आजचा दिवस पाहिजे. 12 महिने असतात आणि त्याच्यात त्या 11 महिन्यातले 11.5 महिने जवळजवळ म्हणजे 11.25 महिनेच म्हणायचं त्याला. 11.5 महिने जे आपण पातक केलेलं असतंय आणि ज्या आई वडिलांच्या ऋणाचा बोजा असतोय तो बोजा उतरायचा दिवस जर असेल म्हणून भगवंताने प्रत्येक महिन्यामध्ये वेगवेगळे विधी कर्म सांगितलेले आहेत. शेवटचं वर्षातून 15 दिवस ठेवलेत पितृ पंधरवडा म्हणून. आणि तो 15 दिवस ज्यांच्यासाठी ठेवले की आई वडिलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आणि आपल्या कुटुंबामध्ये आपल्या घरामध्ये सुख समाधान ऐश्वर्य आराम प्राप्त करण्यासाठी भगवंताने हे नियोजन केले, आयोजन केले 15 दिवसाच. आणि 15 दिवसामध्ये जो कोणी आई वडिलांचा आजपर्यंत कोणी श्राद्ध केलेलं नसेल तर त्यांनी त्या महालय श्राद्ध करावे. कारण माणसाच्या जीवनात मृत्यू झाल्यानंतर वर्ष श्राद्धापर्यंत किती श्राद्ध होतात. जवळजवळ 12 महिन्याचे अमावस्येचे श्राद्ध 12, पौर्णिमेचे श्राद्ध 12, बरोबर आहे का? आणि मासिक श्राद्ध 12 किती झाले? 36 झाले. त्याच्यातलं वर्ष श्राद्ध 1 37 झाले. आणि मध्ये येतं भरणी श्राद्ध. एवढे श्राद्ध त्या माणसाचे होत असतात. आता भरणी श्राद्धाचा नियम काय माहितीये का? शिंदे महाराज बरेच लोक मी बघतोय भरणी श्राद्धाचा नियम आहे शास्त्रीय भाषेतून केला तर ज्यांचे मृत झाल्यानंतर 100 दिवस पूर्ण होतात त्यांनाच भरणी श्राद्ध करता येतं. पण अलीकडचे माणसं तिसऱ्या दिवशी आदल्या दिवशी आवडले दुसऱ्या दिवशी भरणी श्राद्ध करून टाकले. शास्त्रात मान्य नाही. ज्यांचं मृत झाल्यानंतर 100 दिवस पूर्ण होतात त्यांचंच भरणी श्राद्ध करता येतात. म्हणून असे हे श्राद्ध माणसाचे घडत असतात. आणि या श्राद्धाला जरी आजपर्यंत माणसाने कोणी काही केलेलं वर्ष श्राद्ध आई वडिलांचं करून 1च वर्ष करतात माणसं. ते मी पुढे सांगतो काय करायचं, किती वर्ष करायचं, काय करायचं. परंतु आजपर्यंत जर नाहीच कोणाला माहिती नसलं तर अमावस्येचा दिवस मी सगळ्यात तुम्हाला सांगतो जाता जाता. अमावस्येच्या दिवशी जर आपण घरावरती आपल्या जेवढे आपले पूर्वज मृत पावलेले आहेत त्या लोकांची नावं घेऊन जर गाश ठेवला तर आपल्या घरात जे अतृप्त आत्म्याची पीडा आहे ती नाहीशी होते. बाकीचा विधी करण्याचे साधं सोपं सांगितलं. ह्या मृत्यू लोकांमध्ये तुम्ही आम्ही निर्जीव असू द्या किंवा सजीव असू द्या ह्या मृत्यू लोकात जो जन्माला येणार आहे त्याला मरावंच लागणार आहे. त्या दिवशी आपण मृत्यूची तारीख घेतो. ज्या दिवशी आपला मृत्यू होतो त्या दिवशी आपण जन्माची तारीख घेतो. फक्त जन्माची तारीख घेताना कर्म प्रारब्धानुसार इतर योनीत कोणत्या झाले हे माहीत नसते. म्हणून सर्वांना एक विनंती अजून जाता जाता कीर्तनात बसल्यानंतर बोलायचं नसतंय. आणि कीर्तनात बसल्यानंतर बोलायचं नसतं. कीर्तनात बसल्यानंतर एकदा उठून जायचं नसतं. कीर्तनात जर बसल्यानंतर बोललं तर काय होतं महाराज? कीर्तनी बैसुनिक जो करतो बडबड ना तो बेडकाच्या जन्माला जातो. मग तुम्हाला जायचं असलं बेडकाच्या जन्माला तर बोला कीर्तनात बसून. मोबाईल आला तरी लय माणसं बोलतच बसते.
आहे का नाही? मोबाईल सगळ्यात प्रिय आहे. नवरा हरवला तर चालेल पण मोबाईल पाहिजे जवळ. एखाद्याची बायको स्टँडवर चुकली तर चालेल पण मोबाईल पाहिजे, आहे का नाही? माझं काय नाही, ज्याला नीच येवण्यामध्ये जन्माला जायचं त्यांनी जाऊ शकतंय. म्हणून सांगितलं की जो मृत्यू लोकात तुम्ही आम्ही जन्माला येतो, जो जन्माला आला त्याचा मृत्यू होणारच आहे, त्याच्यात काही चूक नाही. मृत्यू अटळ आहे, तो कुणालाही चुकणार नाही. आणि कुणाचा देवाकडे वशील असलं तर शिंदे महाराज मला बी सांगा, आपण लावू वशील. देवा सुद्धा नाही चालत तिथं काय. लागला तर त्या अवतार भगवंताला सुद्धा संपवावं लागले. मग तुम्ही आम्ही तर जीव सर्वसामान्य जीव आहात. सावलीला बसा, फक्त बोलू नका. मग काही सांगितलं बेडकाच्या जन्माला जासाल बघा, मलाच काय घेतलं नाही. परत डाराव डाराव करत बसावं लागेल. त्या दिवशी आपण मृत्यू पावणार आहे, हे सत्य आहे. मृत्यू अटळ आहे आणि प्रत्येक माणसाचा मृत्यू होतो. प्रत्येकाने पाहिलाय, गावामध्ये पाहिलाय, घरामध्ये पाहिलाय, तालुक्यामध्ये पाहिलाय, जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, सगळीकडे पाहिलाय. प्रत्येकाचा मृत्यू होतो पाहिलाय. फक्त मृत्यू माणसाचा होत असताना कसा होतो ते नीट पाहिलं नसेल. मृत्यू होतो आहे का नाही? ज्यावेळेला माणसाचा मृत्यू होतो त्यावेळेला त्या शरीरातून जीव निघून जातो ना, आणि ज्यावेळेला शरीर थंड पडलं जातं त्यावेळेला माणसं म्हणतात मृत्यू पावला, आहे का नाही? मग तो जीव जाताना प्रत्येकाला बाय बाय टाटा करून जातो, येताना बी आनंदाने येतो बाय बाय करत, का नाही येतो? बघितलं ना जीव. जीव असा आहे, आपल्या डोक्याचा एक केस काढावा, केसाचा अग्रटोक आहे, अग्रटोकाचे 1000 तुकडे करावे, त्याच्यातला एक तुकडा म्हणजे जीव आहे. अति सूक्ष्म जीव आहे. तो येताना कधी कळत नाही शिंदे महाराज, जाताना कधी कळत नाही. ज्यावेळेला नवी होय तारुण्य अवस्थेतली मुलगी ज्यावेळेला मासिक पाळी चुकते त्यावेळेला त्याला समजतं की गर्भधारणा प्राप्त झाली, त्यावेळेला त्याला कळते की जीव जन्माला आला. येताना त्याला कळत नाही, आणि जाताना एखाद्या सौभाग्यवतीचं कुंकू कधी हरवलं हे जाताना कळत नाही. अति सूक्ष्म जीव आहे. आणि ज्यावेळेला तो शरीरातून जीव निघून जातो, शरीर थंड पडलं जातं, त्यावेळेला तो जीव कुठं जातो माहितीये का तुम्हाला? कुठं जातो? तरडगावला, मग वैकुंठात. तो जीव कुठं सुद्धा जात नाही. त्या प्रेताच्या शेजारी तो जीव बसलेला असतो. ज्यावेळेला मुलं येतात ना, आणि मुलं येतात आई म्हणून आंबरडा फोडतात. रमेश येत असतील, प्रमोद येत असतील, लता येत असतील, ज्यावेळेला आई म्हणून हाक मारते त्यावेळेला आई म्हणते, बाळांनो मी जिवंत आहे, अजून रडू नका. पण त्या जीवाची हाक या 3 मुलांच्या कानावरती, पतीच्या कानावरती आली नाही का? तर आवाज येण्यासाठी शरीराची आवश्यकता आहे. त्या जीवाने शरीर सोडलं होतं, आणि म्हणून त्या जीवाची हाक मुलांच्या कानावरती नाही आली. आणि मग ज्यावेळेला त्या जीव तो असतो शरीरातून बाहेर निघून आल्यानंतर त्या जीवाला प्रेतात्मा म्हणतात, आणि त्या शरीराला काय म्हणतात? प्रेत म्हटलं जाते. आणि ज्यावेळेला त्या शरीराला आंघोळ घातली जाते, आणि मग आपण आंघोळ घातल्यानंतर मशानभूमीकडे घेऊन जातो, त्यावेळेला तो जीव कुठं असतो माहितीये का? तो जीव आपल्या बरोबर मशानभूमीपर्यंत येत असतोय. आणि मशानभूमीपर्यंत जीव आल्यानंतर ज्यावेळेला त्या प्रेत अग्नीला डाग दिला जातो, अग्नी कष्ट केलं जातं, त्यावेळेला जीवाला कळतं की आपले शरीर मृत पावलंय. आणि मग घरातली मुलं असतील, पती असतील, नातेवाईक जवळचे असतील, ज्यावेळेला ते प्रेत चित्तेमध्ये जळतं त्यावेळेला सगळी असताना, जिवंत असताना आई आई म्हणणारी मुलं, ताई ताई म्हणणारी मुलं, काकू काकू म्हणणारी सगळी लोक आपल्या रक्तातले, नात्यातले काही करतात? पाठ फिरवतात माघारी. टाकून या पळती रांडा पोरे, अंती होती पाठ मोरे. कारण जन्माला येताना एकट्याला यायचंय, जाताना सुद्धा एकट्याला जायचंय, आणि चित्तेमध्ये सुद्धा एकट्याला जळायचंय. म्हणून कितीही जीवातली जीवलग मुलं असली, सून असली, नातवंड असली, काही नाही. नाही रे कोणाचे कोणी एक
कुणाचे कोणी, एकला जाशील प्राणी माझं वाणी. म्हणून ह्या जीवनामध्ये जन्माला येताना सुद्धा, संसारामध्ये जन्माला येताना एकट्याला यायचं, जाताना एकट्याला जायचंय. फक्त ही मायाजाळ आहे, प्रेम आहे मायेच. आणि ह्या मायेचं आवरण असल्यामुळे सर्वांना दुःख होत असते. मग ज्यावेळेला मशानभूमीत अग्नी डाग दिल्यानंतर ज्यावेळेला सर्व लोक घरी येतात ना, त्यावेळेला तो जीव कुठं जातो माहितीये का? तो जीव पुन्हा आपल्या बरोबर आपल्या घरात महागारीत असतोय. म्हणून घरी आल्यानंतर रांगोळी घालण्याची प्रथा, ज्योत लावण्याची प्रथा, दिवा लावण्याची प्रथा. कारण ज्योतीच्या स्वरूपामध्ये तो आत्मा त्या घरामध्ये वास्तव्य करत असतो आणि रांगोळीच्या स्वरूपामध्ये त्याची प्रतिमा उमटली जाते. आणि मग तो किती दिवस तो घरात आत्मा असतो? ज्या दिवशी सावण्याचा विधी असतो, तिसरा दिवस असतो, तिसऱ्या दिवशी तो आत्मा मग आपल्या बरोबर निघतो आणि मशानभूमीत येतो. आणि मशानभूमीत आल्यानंतर सावण्याचा विधी होतो. सावण्याचा विधी झाल्यानंतर पुष्पवृष्टी होते आणि पसायदान म्हटलं जातं. त्यावेळेला तो आत्मा अगोदरच घर सोडलेला असतं. नंतर पसायदान झाल्याबरोबर तो आत्मा मशानभूमी सोडतो आणि तो आत्मा कुठं जातो? ओढ्याच्या काठी, नदीच्या काठी, जुन्या पिंपळाच्या वृक्षावर जाऊन बसतो. का तर मृत्यू समय तो आत्मा पाणी करून मेलेला असतोय. मग पाण्याच्या शोधात तो ओढ्याच्या काठी, नदीच्या काठी, तलावाच्या काठी आणि जुन्या पिंपळाच्या वृक्षावर जाऊन बसतो. तुम्ही म्हणसाल महाराज ओढ्याच्या काठी ठीक आहे, पाण्याचं ठिकाण आहे, तलावाच्या काठी पाण्याचं ठिकाण आहे, नदीच्या काठी पाण्याचं ठिकाण आहे, पिंपळ वृक्षाजवळ काय आहे? तर पिंपळ वृक्ष हा भगवान विष्णूचा अवतार, ज्याने जग निर्माण केलं, तो आम्हाला निर्माण केलं, तो भगवान विष्णू आहे. आणि पिंपळ वृक्ष हा 24 तास ऑक्सिजन देतो. त्याला सायन्समध्ये H2O म्हणतात. आणि ऑक्सिजन म्हणजेच पाणी, पाणी म्हणजेच वाफ. आणि म्हणून त्या जुन्या पिंपळाच्या, म्हणून आपल्याकडे म्हातारी माणसं नातवंडाला, मुलांना सांगतात दुपारच्या वेळेला नदीकडे जाऊ नका, ओढ्याकडे जाऊ नका, पिंपळाच्या वृक्षाकडे जाऊ नका. कारण या मूर्ती लोकातले सगळे मृत पावलेली माणसं तेवढे आत्मे त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होत असतंय. आणि म्हणून दुपारच्या वेळेला, 12च्या वेळेला जर कुणी गेलं तिकडं, तर एखादा आत्मे, सगळेच आत्मे मूर्ती पावलेले, तुम्ही असू दे किंवा मी असू दे, नंतर अतृप्तच असतात. म्हणून त्याची तृप्तता होण्यासाठी ते आत्मे त्या व्यक्तीच्या त्यावेळेला योग आला तर ते आत्मे त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात आणि आपली इच्छा पूर्ण करतात. म्हणून लोक म्हणतात पहिले पित नव्हतं, आता लय प्यायला लागले, झपाटलं बोलतो आहे की नाही. म्हणून पहिले म्हणतात एवढं जेवत नव्हतं, लय भाकरी खायला लागले. का तर ते आत्मे प्रवेश करतात आणि आपली इच्छा तृप्त करत असतात. म्हणून जुनी म्हातारी माणसं अजून सांगतात फक्त अलीकडे 4 बुक शिकलेली, एज्युकेटेड झाले लोक मानत नाहीत, मानावं लागले. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून सांगितलं तो आत्मा त्या ठिकाणी जाऊन बसतो. आणि मग आपल्या वर्ष श्राद्ध 3रा दिवस झाल्यानंतर मग आपल्याकडे 10वा करण्याची प्रथा, 13वा करण्याची प्रथा आहे. 10वा हा विधे आणि 13वा ही शास्त्र येणे महाराज. 10वा विधी कशाला म्हणायचं, शास्त्र कशाला म्हणायचं? ज्या क्रियेमध्ये जे आपल्या स्वतःहून, ज्या क्रियेमध्ये आपण स्वतःहून बदल केला जातो त्याला विधी म्हणायचं. आणि ज्या क्रियेमध्ये कोणत्याच प्रकारची विघ्न संघ आली तरी बदल केला जात नाही त्याला शास्त्र म्हणायचं. म्हणून 10वा हा विधी आहे आणि 13वा ही शास्त्र आहे. कारण 10वा भावकीचा आडवा आलं, पाहुण्याचा आडवा आलं तर 10वा अलीकडे घेतला जातो, 3ऱ्या दिवशी केला जातो, 5व्या दिवशी केला जातो, 7व्या दिवशी केला जातो आणि 10व्या दिवशी 10वा केला जातो. परंतु 13वा हा 13व्या दिवशी केला जातो. अलीकडे घेतला तर ते मान्य नाही, शास्त्राला मान्य नाही आणि त्या आत्म्याला तर मोक्ष प्राप्तीला जात नाही किंवा त्याचं कर्म होत नाही. मग 13वा का करायचा, 10वा का करायचा? व्हॉट इज रिझन बिहाइंड इट? काय त्याच्या पाठीमागचं कारण काय? तर ह्या शरीरावरती जन्मापासून मरेपर्यंत 16 संस्कार होतात. किती संस्कार होतात? 16. त्याच्यातले अगोदर 3 संस्कार झालेले असतात. पहिला संस्कार जन्माचा संस्कार झालेला आहे, 16 साजरा झालाय. त्यानंतर शेवटचा मूर्तीचा 16 साजरा झालाय आणि मधला 16 विवाह 16. हे 3 सोहळे अगोदर झालेले. राहिले किती? 13 सोहळे राहिले. मग 13व्याच्या दिवशी तो जीव खडा, त्याला आस्मा म्हणतात, तो जीव खडा ठेवतात. तिथे 13 खडे मांडून ते 13 संस्कार राहिलेले पूर्ण करतात. आणि मग 13 संस्कार पूर्ण झाले, पहिले 3, 16 संस्कार पूर्ण झाले. त्या आत्म्याला अंगठ्या एवढे शरीर प्राप्त होतं आणि तो आत्मा अतिवायू वेगाने मृत्यूलोक सोडतो, स्वर्गाच्या दिशेने जातो. आणि स्वर्गाच्या दिशेने जातो. त्याला स्वर्गामध्ये जायचं हायकोर्ट आहे, यमाचा दरबार आहे आणि त्या हायकोर्टात त्या आत्म्याला जायचं असतंय.
आणि मग अतिवायू वेगाने, वायू वेगाने नाही, अति शब्द वापरला, अतिवायू वेगाने तो आत्मा मृत्यू लोकातून किती दिवसाने? 13 दिवसाने तो आत्मा स्वर्गाकडे जातो. आणि स्वर्गामध्ये यमाचा दरबार आहे. यमाच्या दरबाराच्या अलीकडे वैतरण नावाची नदी आहे. यमाच्या दरबाराच्या अलीकडे वैतरण नावाची नदी आहे. आणि त्या नदीपर्यंत पोहोचण्याला आत्म्याला दिवस लागतात 48. किती दिवस लागतात? 48 दिवस लागतात. आले किती? म्हणा की तुला आणलाय कशाला विठ्ठल? अर्ध चरण बघा, केले कर्म झाले त्याची भोगा आली. ह्या 3 चरणामध्ये 3 काळाचं वर्णन केलेलं आहे, 3 कर्माचं वर्णन केलेलं आहे. केले कर्म, केले झाले आले, 3 क्रियापद आहेत. केले वर्तमान काळ, झाले भूतकाळ आणि आले भविष्यकाळ येणार आहे. मग 3 काळाचं क्रियामान कर्म, प्रारब्ध कर्म, संचित कर्म. वर्तमान काळ सगळं सांगितलेलं आहे. जसं कर्म करल तसं भोग भोगावे लागतील. आता हे पुढे प्रमाण होतं, पण अलीकडे तरी काय हरकत नाही म्हणून सांगितलं. आता जसं पेराल तसं उगवल. बर का महाराज? काय सांगितलं? जसं पेराल तसं उगवल. एक जणांनी प्रश्न विचारला कीर्तन झाल्यावर, येळे महाराज जसं पेराल तसं उगवल. मग ते म्हणलं, महाराज तुम्ही कीर्तनात सांगितलं जसं पेराल तसं उगवल. म्हणले बरोबर आहे. मग म्हणले मी बी काय केलं, पेराल तसं उगवल म्हणून मी म्हणलं शेतात गेलो पेरले. पण म्हणला तुम्ही जसं म्हणलं ते चुकीचं झालंय. आता चुकीचं झालंय कसं काय? म्हणले शेंगदाणा मी पेरला, मग शेंगदाणाच उगवायला पाहिजे होता, मग त्याला टर्पल आलं कसं काय? तुम्हीच म्हणलं जसं पेराल तसं उगवल, मग त्याला टर्पल आलं कसं काय म्हणले? मग त्याला म्हणलं त्याचं उत्तर आहे माझ्याकडे. म्हणले काय? मग म्हणलं महाराज उत्तर द्यायचं असेल तर आता इथं नको, माझ्या घरी चला. येळे महाराज म्हणले घरी चला. त्यांच्या घरी कोण जायचंय? मग घरी चला म्हणल्यानंतर मग येळे महाराजाला म्हणलं, येळे महाराज मी घरी येतो, पण घरी आल्यानंतर महाराजाला पाद्यपूजा केली पाहिजे आणि दक्षिणा 500 रुपये दिली पाहिजे. येळे महाराज म्हणले काय हरकत नाही, चला या. मग गेलो. मग येळे महाराजांनी पाद्यपूजा केली, दक्षिणा दिली, सगळं केलं. मग येळे महाराज म्हणले महाराज काय घेणार? चहा घेणार, दूध घेणार, काय घेणार? नाही म्हणले चहा चालेल की. आता घेत नाही पण म्हणावं लागतं दृष्टांतासाठी. हा चहा चालेल म्हणलं. मग येळे महाराजांनी म्हणलं फक्त मला चहा चालेल असं मी म्हणलं. येळे महाराजांनी चहा आणला. कशात आणला चहा? कपबशीत आणला. मग शिंदे महाराज त्यांना मी सांगितलं मला फक्त चहा पाहिजे. मग ते म्हटले चहाच आणलाय, मला फक्त चहा पाहिजे. म्हणजे कपबशी शिवाय चहा येईल का? मग म्हणले टर्पाला शिवाय शेंगदाणा येईल का? विठाला घेतलं पाहिजे माणसाने लक्षामध्ये. आणि म्हणून सांगितलं तो आत्मा त्या नदीच्या वैतरण नावाच्या नदीच्या कडेला पोहोचण्यासाठी दिवस लागतात. 48 पहिले 13 61 दिवस झाले. बरोबर आहे. मग त्या नदीपर्यंत गेल्यानंतर नदीतून त्याला पोहून जायचं, पण आत्मा पोहून जाणारा कोणता आणि त्या नदीतून सही सलामत पलीकडे जाणारा कोणता? तर म्हणून ती केले कर्म पुढे सांगतात. जो आत्मा मृत्यू लोकात नरध्यात आल्यानंतर ज्याने चांगलं कार्य केले, भजन केलेलं असेल, कीर्तन केलेलं असेल, संकट समय एखाद्याला उपयोगी पडलेला असेल आणि परोपकाराची भूमिका त्यांनी केलेली निर्माण केलेली असेल, तर त्या आत्म्याला नदीतून पोहून जायची आवश्यकता नाही. तर कामधेनू नावाची गाय आहे, त्या नदीच्या काठावर ती गायी आपल्या खांद्यावरती घेते आणि नदीतून पलीकडे नेऊन आत्म्याला सोडते. आणि जर एखाद्या आत्म्याने नरद्यात आल्यानंतर कधी कोणाचा बांधणे ठेवलेला नसेल, ट्रॅक्टरनं दिसतोय पोखराला म्हणून दररोज हळूहळू जाऊन खुरपून काढलेला असेल, एखादी नांदत असेल तर त्याला नांदून दिलेली नसेल, एखाद्या जमत असेल जमून दिलेलं नसेल, तर त्याला गायी मदत करत नाही त्या आत्म्याला, तर त्याला त्या मलमूत्राच्या घाणीमध्ये पोहून पलीकडे जावं लागतं. जसं कर्म कराल तसं आपल्याला ते भोगावे लागतात. आणि मग यमाच्या दरबारात पोहोचण्यासाठी दिवस लागतात 39. किती दिवस लागतात? 39. झाले किती? 100 दिवस. 100व्या दिवशी तो आत्मा यमाच्या दरबारात पोहोचतो. म्हणजे त्या आत्म्याने केलेली फाईल, यमाचं दरबार म्हणजे अजून हायकोर्ट आहे. एकच कोर्ट स्वर्गात आहे, आपल्याकडे लय कोर्ट झाले, पण स्वर्गात अजून एक आहे. त्या कोर्टात जाऊन फाईल दाखल होते, या आत्म्याने जन्मापासून मरेपर्यंत काय काय केलं. मग एकदा कोर्टात फाईल दाखल झाले
लेगे कोर्टात केस चालवण्यासाठी वकिलाची आवश्यकता आहे. फलटणला केस दाखल झाली तर आपल्याकडे वकील द्यावा लागतो. मग स्वर्गातल्या सुद्धा केशीला वकील द्यावा लागतो. त्या वकिलाचं नाव आहे चित्रगुप्त. आणि चित्रगुप्त ते केस चालवत असतोय. आणि ते आपल्याकडे जशी फलटणला केस दाखल झाल्यानंतर केशीचा निकाल दुसऱ्या दिवशी लागतो का नाही लागत. जोपर्यंत केशीचा निकाल फलटणला लागत नाही तोपर्यंत आपण फलटणलाच मुक्काम करतो. कुसूरला येतो का माघारी? येतो ना. मग तसंच आहे स्वर्गातल्या आत्म्याचं सुद्धा. लवकर केशीचा निकाल लागत नाही. त्या आत्म्याला सांगितलेलं असतं तुझ्या केशीचा निकाल लागत नाही, तू घरी येऊन जाऊन कर. येऊन जाऊन नाही कळाल तर मराठी शब्द सांगतो लगेच कळतो अपडाऊन. हे लगेच कळतो असलं आहे का नाही. अपडाऊन घरी येऊन जाऊन करावं लागेल. केशीचा तुमच्या निकाल लवकर लागणार नाही. आणि मग असं तिथं सांगितल्यानंतर तो आत्मा माघारी येतो. शिंदे महाराज घरी माघारी येतो. कधी येतो? मासिक श्राद्धाला येतो. मग मासिक श्राद्ध का घालायचं आपल्याकडे? काय त्याची प्रथा आहे? कारण त्या आत्म्याने केलेलं जन्मापासून मरेपर्यंत केलेलं जेवढं काय पाप आणि कर्म आणि पुण्यकर्म दोन्ही कर्म जर असतील तर त्यानुसार तिथं त्याला फळ भोगावे लागतात. म्हणून मासिक श्राद्ध घालणाऱ्या घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तीनं त्या आईसाठी या मुलांनी केलेली पुण्याई आणि जेवणाऱ्या व्यक्तीची पुण्याई या दोघांच्या पुण्याईमुळं स्वर्गात होणाऱ्या त्या आत्म्याला वेदना त्रास कमी होतात. म्हणून मासिक श्राद्ध घालतात. विठ्ठल. आणि मग ते आत्मा जवळजवळ तो मृत्यू लोकातून त्यांनी 11 हेलपाटी घातली. किती घातले? 11 हेलपाटी माघारी घातले. आणि आजचा शेवटचा 12वा हेलपाट आहे. आणि मग ज्यावेळेला हे स्वर्गातले सगळे आत्मे त्या ठिकाणी असतात. आणि मग जेवढ्या ह्या विश्वातले आत्मे, विश्व आणि जग याच्यात फरक आहे. जग म्हणजे काय तर 2च अक्षर शब्द, त्याला काना मात्रा वेलांटीवकार काही अनुसर नाही. जग म्हणजे ज म्हणजे जन्मणे, ग म्हणजे मरणे, गमावणे म्हणजे मरणे. ज्या ठिकाणी जन्माने मृत्यू होतं त्याला जग म्हणायचं. आणि विश्व कशाला म्हणायचं? स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्हीला मिळून विश्व म्हणायचं. मग ह्या जगातले जेवढे आत्मे आहेत ते विश्वामध्ये असतात, स्वर्गामध्ये असतात. आणि ते आत्मे जे आहेत ते स्वर्गामध्ये बसलेले असतात. त्या आत्म्याला तिथं तहान भूक काही लागत नाही. कारण भरपूर लागतं पण द्यायचं कोणी? तिथं हॉटेल नाही आपल्यासारखं हे तसं. तिथं पाणी नाही. पाणी आहे पण पाण्याला स्पर्श करायचा अधिकार नाही. आणि मग हे आत्मे त्या स्वर्गामध्ये जाऊन बसलेले असतात. आणि मग त्या वेळेला त्या केस जवळजवळ 265 दिवस ते केस चालते. किती दिवस चालते? 265 दिवस केस चालते. आणि पहिले किती दिवस? 100 दिवस. आणि ज्या दिवशी स्वर्गात 365 दिवस पूर्ण होतात त्या दिवशी जो स्वर्गात निकाल लागतो आणि तोच निकाल आज मृत्यू लोकात म्हणजे वर्ष श्राद्ध. आणि तिथे एक सरोवर आहे महाराज. सरोवर आहे. त्या सरोवरामध्ये पाठीच्या मुहूर्तावर, ब्रह्म मुहूर्तावर स्वर्गातले देव आणि अप्सरा येतात. आणि देव आणि अप्सरा येतात आणि त्याच्यात आंघोळ करतात. आंघोळ करतात त्यावेळेला हे आत्मे मृत्यू लोकातले चांगले वाईट सगळे, श्रीमंत गरीब लहान मोठे सगळे आत्मे त्या सरोवराच्या काठाला बसलेले असतात. आणि त्यावेळेला ब्रह्म मुहूर्तावरती स्वर्गातले देव आणि अप्सरा स्नान करतात. त्यावेळेला आत्मे त्या देवाला विनंती करतात, देवा, हे देवा, हे भगवंता, अरे देवा, आम्हाला तहान लागली तर पाणी प्यायचा अधिकार नाही देवा. आम्हाला आंघोळ करावीशी वाटली तर पाण्याला स्पर्श करायचा अधिकार नाही देवा. अरे देवा, कोणत्या जन्मातलं आम्ही पाप फेडतोय देवा. हे भगवंता, अरे तुला सांगितलं होतं देवा, मला मृत्यू लोकात जन्माला घालू नकोस देवा. माझं नाही ऐकलं देवा. माझी इच्छा नसताना तू सुद्धा मला माझ्या आईच्या हिराबाईच्या पोटी मला जन्माला घातलंस. मला लहानाचं मोठं केलं देवा. पण लग्न करून अधिक रवाशी माझं लग्न झालं देवा. देवा, अरे माझी इच्छा नसताना तू माझ्याकडून एवढं करून घेतलं. मला 2 मुली आणि 1 मुलगा. प्रमोद नावाचा, रमेश नावाचा आणि लता नावाची कन्या दिली भगवंता. तू मला नातवंड दिली, सुना दिले, नातवंड दिली. एवढा माझा संसार सुखी होता ना. का रे देवा तुला बघवलं नाहीस का? तुझं माझं काय वैरत्व होतं देवा.
लागली तर अन्न नाही देवा इथं. आम्हाला पाणी प्यायची इच्छा झाली तर पाण्याला स्पर्श करायचा अधिकार नाही भगवंता. आम्हाला आंघोळ करावीशी वाटली तर आंघोळीला पाण्याला स्पर्श करायचा अधिकार नाही देवा. अरे देवा, कोणत्या जन्मातलं पाप आम्ही भोगतोय रे देवा. कर्म आमचं काय असं केलंय देवा. देवा बरोबर आहे का माहिती? कारण गोऱ्यावरती का भात शिजवायचा, सरपणावरती का नको? तर त्याचं शास्त्रीय कारण सांगतो, ऐका. ज्यावेळेला देव लोकाचा त्याग केल्यानंतर लक्ष्मी माता दैत्य कुळामध्ये आले आणि दैत्य कुळाचा नाश केल्यानंतर ते लक्ष्मी माता मृत्यू लोकात आले. गायीचा कळप सरत होता आणि त्या गायीच्या कळपामध्ये लक्ष्मी माता आली. त्यावेळेला लक्ष्मी मातेने गायीला विचारलं, गायीला म्हणाले की मला तुमच्या ठिकाणी राहायला जागा द्या. मग त्यावेळेला गायीनं विचारलं, अगं तू कोण आहे, कुठले आले, कुठून आलेस? मग ते म्हणले, जे जगाच्या ब्रह्मांड नायक भगवान विष्णू, ते भगवान विष्णू मी धर्मपत्नी, मी देव लोकाचा त्याग केलाय, दैत्य कुळाचा नाश केलाय आणि आता तुमच्या जवळ आले. मग त्या असं सांगितल्यानंतर त्या गायीनं एकमेकाला म्हणू लागले, देवाला हिनं सोडलंय, दैत्याला तर मारून टाकले, आपलं काय व्हायचं, आपण कशाला म्हणले हिला जागा द्यायची. मग त्यावेळेला म्हणले, नाही ग बाई, आमच्या जवळ तुला जागा नाही म्हणले, मी तुमच्या जवळच राहण्यासाठी आले. मग त्या गायीची मिटिंग लगेच भरली. गायीनं सगळ्या गायीला बोलवलं आणि मिटिंग घेतली की म्हणली ते देव लोकाचा त्याग करून आले, दैत्याचा नाश केलाय, मृत्यू लोकात आली, ती लक्ष्मी माता आहे आणि लक्ष्मी माता म्हणते की तुमच्या जवळ राहायचंय. आणि मग असं म्हटल्यानंतर त्याच्यात वासरात लंगडी गाय शहाणी ती म्हणली, लंगडी गाय नको बया, देवाला सोडलंय, दैत्याला तर मारून टाकलं ना, आपलं काय व्हायचं, नको 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 आपल्याला म्हटलं. आणि मग त्या गायीला सांगितलं, आमच्या जवळ तुला राहायला जागा नाही. मग त्यावेळेला लक्ष्मी मातेने सांगितलं, या मृत्यू लोकातली मी प्राप्त होण्यासाठी सर्व भक्त माझी पूजा अर्चना करतात, मला भक्तीनं वंदन करतात, नमस्कार करतात, मंत्र जप साधना करतात, आद्यन आचरण पठन करतात आणि मी सत्ता तुमच्याकडे येऊन सुद्धा तुम्ही मला जागा देत नसेल, तुमचं दुर्भाग्य आहे. अजून एकदा तुम्हाला संधी देते, शेवटचा विचार करून सांगा, जर तुमच्याजवळ जागा नसेल तर तुमचे जे निरुपयोगी पदार्थ आहेत त्याच्यात सुद्धा मला जागा दिली तर मी राहायला तयार आहे. लक्ष्मी मातेने शब्द गेला. पुन्हा गायीची मीटिंग बसली आणि गायीने विचारलं, एकमेकीला म्हणू लागले की ती म्हणते की तुमच्या जवळ जागा नसली तर जे तुमचं निरुपयोगी पदार्थ आहे त्याच्यात मला जागा द्या, मी त्या ठिकाणी वास्तव करायला तयार आहे. मग त्यावेळेला गायी म्हणले, आपले निरुपयोगी पदार्थ कोणते आहेत म्हणले. मग त्यावेळेला सांगितलं, शेण आणि गोमूत्र. म्हणून त्या गायीने सांगितलं, राहा या ठिकाणी. म्हणून लक्ष्मी मातेचं वास्तव्य त्या ठिकाणी. म्हणून भात शिजवताना शेणकुटावरती गौऱ्यावरती शिजवला जातो, कारण शेणात आणि त्या गोमूत्रामध्ये पावित्र्य आहे. आणि म्हणून मशानभूमीतून आल्यानंतर गोमूत्र घेतलं जातं आणि भात त्या शेणकुटावरती शिजवला जातो, ते पुण्य आहे, म्हणून भात तिथे शिजवला जातो. आणि म्हणून सांगितलं, ज्या वेळेला हा आत्मा जे पिंड दान केलं, तो भाताचेच पिंड का, 3 पिंड का, गव्हाचे, ज्वारीचे, बाजरी नको, कारण भाताचा रंग हिरवा असतोय. कसला असतोय? पांढरा असतोय. बर. म्हणून पांढऱ्या रंगाचा अर्थ आहे सज्जनतेचं प्रतीक, मोक्षाचं प्रतीक. म्हणून माझे वारकरी संप्रदायाचा ड्रेस पांढरा आहे, पोशाख पांढरा आहे, कारण सज्जनतेचं प्रतीक आहे. म्हणून भात एक जीव असतोय, एक दल असतोय, तांदूळ. आणि म्हणून भाताचे पिंड बनवले जातात. पण पिंड बनवले तर 3 पिंड का, एकच वर्ष श्राद्ध आहे, मग 2 पिंड कशासाठी बनवले? तर त्याचं शास्त्र असं आहे, पहिला जो पिंड आहे तो पिंड ज्यांचं वर्ष श्राद्ध त्यांचा पहिला पिंड आहे, दुसरा पिंड त्यांच्या वडिलांचा पिंड आहे, तिसरा पिंड त्यांच्या आजोबांचा पिंड आहे. हे झालं सासरचं. महिलांच्या बाबतीत दोन्ही ठिकाणचं पिंडदान होतं. आणि पहिला पिंड आहे ते त्यांचं स्वतःच आहे, दुसरा पिंड माहेरचं वडिलांचं आहे, तिसरा पिंड त्यांच्या आजोबांचं आहे. असे दोन्ही ठिकाणचं महिलेच्या बाबतीत पुण्यस्मरण करत असताना, पिंडदान करत असताना दोन्ही सासरचं आणि माहेरच्या दोन्हीचा उद्धार केला जातोय. म्हणून आता 3 पिंड का बनवलं हे 3 सांगितलं तुम्हाला. आता तुमच्या पुढे प्रश्न असा निर्माण झाला असेल, त्यांच्या वडिलांच्या वेळेला पिंड बनवलं होतं, आता का बनवायची गरज? तर त्याचं शास्त्रीय कारण तुम्हाला सांगतो. पहिला पिंड आहे तो ज्यांचा पिंड आहे तो पहिला पिंड वसुरूप पिंड आहे, दुसरा पिंड रुद्ररूप पिंड आहे आणि तिसरा पिंड आदित्य रूप आहे. आणि म्हणून ज्या वेळेला त्यांच्या वडिलांचं किंवा सासऱ्यांचं होतं वर्ष श्राद्ध, त्यावेळेला तो पिंड वसुरूप होता
आज ह्यांचं वर्ष श्राद्ध आहे, तर ते पिंड रुद्ररूप झाला, प्रमोशन झालं, वरती गेला. आणि म्हणून कमीत कमी माणसाचं वर्ष श्राद्ध करताना 3 वर्ष तर कमीत कमी करावं. कारण पहिलं वर्ष असतं ते वसुरूप पिंड असतो, दुसरं वर्ष रुद्ररूप पिंड असतो, तिसरं वर्ष आदित्य रूप पिंड असतो. आणि आदित्य रूप पिंड दान केल्यानंतर तो आत्मा भोर लोकात प्रवेश करतो. पहिलं वर्ष जे आहे तो पहिलं वर्ष प्रेताची शुद्धता असते, दुसरं वर्ष कर्माची शुद्धता असते, आणि तिसरं वर्ष मोक्षाची शुद्धता असते. विठ्ठला अंगठ्याने पाणी सोडलं जातंय, बरोबर आहे का नाही? अंगठ्याने पाणी सोडलं जातंय पिंडावरती. कुठं पाणी सोडलं जातंय? घरात. हा, आत्मा कुठं आहे? मग कसं पाणी पुसते बघ शिंदे महाराज, जिथं पाणी सोडलेलं तिथं पुसतं कसं, बरोबर आहे का नाही? मग ही एक जणांनी बघितलं, आमच्या विनकरी बाबांनी बघितलं, पिंडी इथं सोडतात. मग विनकरी बाबांनी बघितल्यानंतर मग असंच एक जण कुसुरमतलं गेलं आणि तिकडे कॅनलला गेलं, आणि त्यांना तिथून आपल्या कॅनल मधून किंवा पलीकडे नेराना तिथून पाणी काढायचं आणि काठावरती होताच येळे महाराज. आणि मग हे बघितलं आमच्या विनकरी बाबाने. विनकरी बाबा म्हणले, हे पाणी का काढते का काठावर आणून का होते, म्हणजे जाऊन तर विचारावं. मग आमच्या पेटी मास्तरला विचारलं, तुम्ही असं का करताय? म्हणले, मी शेतीला पाणी देतोय. कशाला? शेतीला पाणी देतोय. म्हणले, तुमचं शेत कुठं आहे? म्हणले, 2 किलोमीटर लांब आहे. आता कॅनल पासून 2 किलोमीटर लांब आहे. मग म्हणले, तू इथं पाणी ओतल्यानंतर तुझ्या शेतीला पोचल कसं? मग ते सांगितलं, मला बी माहिती आहे पोचणार नाही. मग म्हणले, तुम्हीच सांगा, मूर्ती लोकात इथं पिंडावर अंगठ्याने पाणी सोडायचं आणि तिथं कसं पोचतंय? बरोबर की नाही महाराज? मग ती सुद्धा पुसते. बरं का कसं पुसते सांगतो की, मला त्याला सांगले तुम्ही आहे का नाही, सांगतो तुम्हाला. आपलं ध्येय पंचमहाभूतच आहे, पृथ्वी जल तेज वायू आकाश, हे पंचमहाभूताचा ध्येय आहे. म्हणून ते पोचण्यासाठी समिती नेमली भगवंताने, 5 जणांची समिती नेमली. आपल्याकडे कसं घोटाळा झाल्यावर समिती नेमली जाते आहे का नाही, तसं येळे महाराज 5 जणांची समिती नेमली तो पिंडदान पोच करायला. ते कोण 5 जण आहेत? पहिलं जे आहे पंचमहाभूतातलं पृथ्वी, पृथ्वीवर ते अंगठ्याने पाणी सोडलं जातं, ते जल. पृथ्वी ते जल आपल्या हातात घेते आणि त्या जलाच्या पिंड दान केल्यानंतर ते जलाच्या हातात देते. जल पुन्हा वायूच्या हातात नेऊन देतो, वायू तेजाच्या हातात नेऊन देतं, तेज आकाशाच्या हातात नेऊन देतं आणि आकाश ब्रह्मांडात नेऊन पोचतो. पोचलं का नाही आता? मग तरी शिंदे महाराज अजून प्रश्न राहिला, मग नेमकं त्यालाच कसं काय पोचतंय? बरोबर आहे का नाही? असे किती मेले तू, किती गेले लोक, आणि मग नेमकं त्यालाच कसं काय पोचतंय? बरोबर आहे का नाही? मग आता तुमच्याकडे मोबाईल सगळ्याकडे आहेत आहे का नाही? मग नेमका अमेरिकेत एखादा असला तर त्यालाच कसा आपला फोन लागतो? बरोबर, मोदीचं पैसे कसं त्याच खात्यावर येतात. मग तसं ते आहे, ब्रह्मांडात एकच जगतपती आहे, त्याने जन्माला घातलं, त्याला माहिती आहे हे कोणत्या कुळातलं गिरायक आहे. बरोबर तिथं पोच करते. आणि मग हे पोच झालं, बरं महाराज आता मला मान्य झालं, पोच झालंय, पिंडदान केलंय, ह्याला पुरावा काय, साक्ष काय आहे का नाही? पुरावा म्हणजे मातेत नव्हे, साक्ष. त्याला साक्ष काय? बरं इथपर्यंत आणून पोचलंय केलंय, पण मूर्ती लोकात रमेशनं प्रमोदनं आणि लताने पिंडदान आईचं केलंय, मान्य, पण ह्याला पुरावा काय? पुरावा पाहिजे का नाही? पुरावा असल्याशिवाय साक्ष निकाल होत नाही. पुरावा काय? तर म्हणले ह्याला बी पुरावा येडे महाराज. पहिला पुरावा आहे कीर्तनकार, दुसरा पुरावा आहे विणकरी बाबा, तिसरा पुरावा आहे मृदंगाचार्य, चौथा पुरावा आहे टाळकरी, आणि 5वा पुरावा आहे सगळ्याच्या समवेत टाळकरी. हे ह्या सगळ्यांच्या समवेत पिंडदान केलेलं आहे हे आम्हाला माहिती झालंय. म्हणून तुम्ही आता काय करा, त्या पिंडाचं रूपांतर कशात करा?
रूपांतर त्या देवाने आपलंसं करून घेतलं म्हणजे माझे झाले गयावर्जन पेटले पितरांचे ऋण. आता गयाने काशी सर्वांना ज्ञात आहे, माहित आहे. काशीच्या ठिकाणी जिवंत मनुष्य जातो, विधी कर्म करतो, गंगा स्नान केल्यानंतर पहिले पातक धुवून जातं आणि गंगेतून बाहेर आला की दुसरं पातक तयार करायला तयार आहे का नाही. पण गयेच्या ठिकाणी मृत लोकांचा विधी केला जातो. गयेच्या ठिकाणी मृत लोकांचा विधी केलेला नव्हे. आपल्या कुटुंबातलं कोण गयेच्या ठिकाणी गेलं, विधी जरी नाही केला, नरोटी महाराज विधी जरी नाही केला, त्या ठिकाणी नुसतं जाऊन पदपर्शी जरी केला, पदपर्शी त्या गयेच्या भूमीला, तर पाठीमागच्या शिंदे महाराज पाठीमागच्या 10 पिढ्यातल कुणाचं वर्ष श्राद्ध करायची गरज नाही. परंतु आलेला घोटाळा आहे. परंतु त्या तिथीला अन्नदान करणं गरजेचं आहे. अन्नदानाशिवाय, अन्न उदकाशिवाय त्या आत्म्याची तृप्तता होत नाही. आणि तरच माझे झाले गैरवजन पिठले पितरांची ऋण. मग आता तुमच्या पुढे अजून प्रश्न निर्माण झाला नसला तर करतो मी, कारण मी शिक्षक पेशातला माणूस आहे. प्रश्न तयार करावे लागतात. आणि मग तुम्ही म्हणसाल की महाराज त्या गयेतलं महत्व तुम्ही सांगितलं आणि आता कुसूर या ठिकाणी आपण विधी केला तर हे गैरवर्जन कसं काय होतंय? बरोबर आहे का नाही? हे सुद्धा होतंय. पुरावा आहे माझ्याकडे, तसं काय नाही. महाराज पुरावा, महाराज नव्हे बरं का, महाराजाकडे पुरावा आहे. तर पुरावा पहिला सांगतो गयावर्जन कसं होतं. ज्या ठिकाणी विधी केला पहिल्या चरणात सांगितलं, देव भगवंताने सांगितलं ज्या दिवशी तुमचं वर्ष श्राद्ध त्या दिवशी मूर्ती लोकात तुम्ही जा. तो आत्मा आला, काकाच्या शरीरात प्रवेश केला, स्वामींच्या शरीरात आत्म्याने प्रवेश केला आणि देव स्वतः येतो त्या विधीच्या वेळेला आणि तो मुलाच्या शरीरात प्रवेश करून घेतो. ज्या ठिकाणी हा विधी केला जातो त्या भूमीला गयाभूमी म्हणतात. बरोबर आहे. हा जे मंडप दिलेला हा मंडप अक्षयवट मंडप आहे. आजचं जे अन्न बनवलं ते अन्न, आजचं अन्न ब्रह्मरूप अन्न आहे. आजची जी पत्रावळी ती सुवर्ण पात्र आहे आणि जो खाणार आहे तो स्वतः देव गंगाधर होणार आहे. म्हणून काका सांगतात ती पाण्यात नेऊन घास सोडा, देव आहे. परंतु अन्न वर्ष श्राद्धाचं अन्नाचं महत्व आहे. मी आताच तुम्हाला सांगले गयावर्जन. काही लोक वर्ष श्राद्धाचं अन्न खात नाहीत. खातात का? नाहीत खात. काही कीर्तनकारच म्हणतात मी जीवन आलोय मी खात नसतोय. कीर्तनकारच लोक खात नाहीत. आता मी सांगतो महत्व अन्नाचं सांगतोय. आपल्यातल्या अन्नाचं नाव तात्याचं नाव अन्नाचं महत्व सांगतोय. अन्नाचं महत्व सांगतो. उदाहरणार्थ समजा आपल्याकडे निरा नदी आहे की नाही. निरा नदीला महापूर आलाय समजा, काय हरकत आहे? समजायला काय हरकत आहे का? आता एवढा पाऊस नाही पण आलाय महापूर. सगळे पूल वगैरे पाण्याखाली गेलेले आहेत आणि सगळीकडे निरा नदीला बारामतीच्या चंदूकाका सराफांनी जाहीर केलं की 5-5 तोळे मोफत. काय लोक करतील इकडचे शिंदे महाराज, त्याच्यात नाही दर आला मोबाईल मध्ये. काय करतील लोक? इकडची लोक काय करतील? पाण्यात उड्या टाकतील की नाही. वाचलो तर 5 तोळे मिळतील आणि नाहीच वाचलो तर पुढल्या वर्षी श्राद्ध होईल. म्हणून माणसं फायदा असेल तर रिस्क घ्यायला तयार आहेत. तसं वर्ष श्राद्धाचं अन्न खाल्लं तर फायदा तुम्हाला सांगतो. आपल्या 10 पिढ्यातील पाठीमागच्या 10 पिढ्यातील कोणाचा नारायण नागबळी उदक शांती विनायक शांती करून सुद्धा जेवढे आत्मे अतृप्त राहिलेत, कोण परागंदा झालेत, कुणाचं काही सापडलेलं नाही, कोण कुमारावस्थेत गेलं, कोण गर्भावस्थेत गेलं आणि जेवढे सगळे उदक शांती विनायक शांती नारायण नागबळी त्रिपिंडी श्राद्ध करून जेवढे आत्मे अतृप्त राहिलेले आहेत त्या आत्म्याला डायरेक्ट मोक्ष प्राप्त आहे वर्ष श्राद्धाचं अन्न खाल्लं तर. आता काही लोक खात नाही. मी एवढं किती बी सांगू द्या, महाराजाचं काम आहे बॉम्ब लायचं हे का नाही. आम्ही खाणारच नाही, काय होतं ते होतं, माझं काही जाणार नाही. तुम्हाला सांगतो अजून वर्ष श्राद्धाचं अन्न. ज्या वेळेला दुपारी युग संपलं, शिंदे महाराज रात्रीच्या 12ला कलियुग चालू झालं. पहिली मूर्ती लोकात कलियुग चालू झालं तर पहिली शक्ती मूर्ती लोकांमध्ये दैव म्हणून कोणती शक्ती निर्माण झाली? नवनाथांची. नवनाथ पहिले जन्माला आले मूर्ती लोकात दैवी शक्ती म्हणून. भगवान विष्णूच्या अवतारात, कवी नारायणाचे अवतार भगवान विष्णूचे अवतार आहेत. ज्याने जग निर्माण केले त्यांचे अवतार नवनाथ आहेत. आणि नवनाथापैकी भगवान गोरक्षनाथांनी आपल्या गुरुसाठी अध्याय 9 आपल्या गुरुसाठी मच्छिंद्रनाथासाठी वड्यासाठी डोळा काढून दिला. वडापाव नाही, बटाटे वडे नाही, जे वडे ते केले ते वडे कशाचे होते? आणि मग एवढे नाथ शक्ती आहे, कडक आहे, योग कर्म साधना नाथांच्या अवघड आहेत. आणि मग त्या नाथांनीच
लोकांना भक्ती सोपी जावी म्हणून नाथांनी 84 सिद्ध लक्ष येऊन 84 लाख देवता तयार केल्या. कुलदैवत ग्रामदैवत जेवढे मूर्ती लोकात देव आहेत ना आता त्यांचे मूळ मायबाप नवनाथ आहेत. आणि नवनाथापैकी भगवान गोरक्षनाथांनी पितृश्राद्धाच्या वड्यासाठी डोळा काढून दिला. आणि तुमचं आमचं घेऊन काय बसताय? काय लोक अंगात आणणारे टीका करत नाही. अंगात भया माझ्या हातात ताटा मी नाही खात. आता त्या ज्याच्या देवाचं तुझ्या अंगात येतंय त्याचा बाप ते नवनाथ आहे. आणि ते जर खात असतील तर तुमचं देवाचं घेऊन कुठं बसता? आणि त्या नवनाथापैकी भगवान गोरक्षनाथाचा मठाधीश म्हणून मी 22 वर्ष सेवा करतोय. मठाधीप होते. माझा स्वतःचा मठ आहे गोरक्षनाथांचा. मी पहिल्या पंक्तीत बसतोय. विठ्ठल आणि म्हणून सांगितलं माझे झाले गैराजी फिटले पितरांचे ऋण. आता पुढे उत्तरदात सांगितलंय फिटले पितरांचे ऋण. अनुस्वार आहे. पितराचे नाही शब्द अनुस्वार आहे. लक्षात घ्या. आणि एक वचन शब्द आहे. फिटले पितरांचे ऋण असा शब्द आहे. तर आता पितरांचे ऋण ज्या दिवशी आपण आईच्या गर्भामध्ये जन्माला येतो त्या दिवशी आपण आईच्या ज्या दिवशी गर्भामध्ये जन्माला आलो त्या दिवशी आपण डोक्यावर कर्ज घेऊन आलोय. आपल्या डोक्यावर ऋण आहे, कर्ज आहे. आणि ते 3 प्रकारचं कर्ज घेऊन आलोय. पहिलं कर्ज आहे येळे महाराज. पहिलं कर्ज आहे देवाचं कर्ज आहे. दुसरं कर्ज आहे आई वडिलांचं कर्ज आहे. आणि तिसरं कर्ज आहे गुरुचं कर्ज आहे. असे 3 प्रकारचे कर्ज आपण डोक्यावर जन्माला घेऊन आलोय. तुम्ही म्हणसाल आईच्या गर्भात असताना मी कर्ज काढाय कोणत्या बँकेत गेलतो? बरोबर आहे की नाही? पहिलं कर्ज देवाचं आहे, दुसरं आई वडिलांचं आहे आणि तिसरं कर्ज गुरुचं आहे. आणि ते ह्याच जन्मात नरदेहात आल्यानंतरच फेडायचं, इतर योनीत नाही. नरदेहच पवित्र आहे. आता त्याला विश्लेषण करायला वेळ नाही. आणि म्हणून नरदेह सगळ्यात श्रेष्ठ देह आहे. नाशिवंत आहे पण श्रेष्ठ आहे. मोक्ष प्राप्ती करून देणार आहे. भगवंताने नरदेह फक्त देव प्राप्तीसाठी निर्माण केलाय, संसारासाठी नाही. आणि म्हणून सांगितलं की हे नरदेहात आल्यानंतर 3 ऋणातून मुक्त व्हायचं. आता तुम्ही म्हणसाल आमचा देवाचा काही संबंध ना, आई वडिलांनी आम्हाला जन्माला घातलंय, देवाने आम्हाला जन्माला घातलं नाही. बरोबर आहे? मग मी तुम्हाला सांगतो जर आई वडिलांच्या हातात आपल्याला जन्माला घालायचं असतं तर पृथ्वीवरती या मूर्ती लोकांमध्ये स्त्री आणि पुरुष वांज राहिले नसते. बरोबर आहे? म्हणून देवाची कृपा झाल्याशिवाय आईच्या गर्भात आपण जन्माला येत नाही. आणि ज्या आई वडिलांनी जन्माला घातलं ते दुसरं ऋण आहे आणि तिसरं ऋण संताचं ऋण आहे. आता तुम्ही म्हणसाल देवाचं पहिलं ऋण देवाची सेवा करू. देवाची सेवा करत करत आयुष्य संपलं तर देवाच्या सेवेतून उतराई होणार नाही. त्यावेळेला 2 ऋण शिल्लक राहतात. आई वडिलांचं ऋण आणि गुरुचं ऋण. तुम्ही म्हणसाल आता गुरुची सेवा करू. मग गुरुची सेवा करत देवापेक्षा 1000 पट गुरुचं ऋण जास्त आहे. देवापेक्षा 1000 पट ऋण जास्त आहे गुरुचं. 1 पटातून निवृत्ती होत नाही, 1000 पटातून कधी होणार आहे? मग त्यावेळेला 2 ऋण शिल्लक राहतात, देवाचं आणि आई वडिलांचं. जसं एखादी इमारत बंगला बांधायचा असेल तर त्याचा पाया जर भक्कम असेल इमारत कितीही मजली जाऊ शकते. म्हणून देवाच्या ऋणातून आणि गुरुच्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल त्याचा जो पाय तो आई वडिलांची सेवा. ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्माला घातलं त्या आई वडिलांची मरेपर्यंत जोपर्यंत आई वडिलांची सेवा करा. एक बार आमच्या बस मंडळात तुम्ही करा. आता हे तुम्हाला सांगताय की